प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती संभाजी नगर विभागाचे प्रमुख आचार्य सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेने हा आपला सत्संग अविरतपणे चालू आहे आणि प्रत्येक सत्संगामध्ये नवनवीन विषयांचे ज्ञान आपल्याला मिळत असते. आजचा सत्संग आपल्यासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आजच्या सत्संगासाठी आपले ज्येष्ठ SSYचे शिक्षक आचार्य श्री विजयानंद शेंबेकर गुरुजी हे घेणार आहेत. आजचा विषय आहे वेळेचे व्यवस्थापन. तर शेंबेकर गुरुजी हे RCF मध्ये नोकरीस होते आणि त्यानंतर त्यांनी सिद्ध समाधी योगाचा वर्ग केला. सिद्ध समाधी योगाचे शिक्षक झाले. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांनी पौरोहित्याचे पण शिक्षण घेतले आणि अनेक ठिकाणी पौरोहित्याचे काम करतात. आपले ज्यावेळेस उपनयनचे शिबिर असतात त्या उपनयन शिबिरामध्ये पौरोहित्याचे काम ते करत असतात. अनेक आश्रमामध्ये जातात आणि सिद्ध समाधी योगाचे वर्ग सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन घेतात. असे विद्याविभूषित श्री शेंबेकर गुरुजी आजचा सत्संग घेणार आहे. तर मी आचार्यांना विनंती करतो की कृपया मार्गदर्शन करावं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येतोय? हा, येतोय. ओके. प्रथम मी प्रार्थना करून आपण सुरुवात करूया. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. जय गुरुदेव. आपल्या सर्व साधकांना मी इथूनच नमस्कार करतो आणि आजच्या विषयाची सुरुवात करतो. प्रथमतः या विषयाची गरज का मला वाटली ते सांगतो. बऱ्याच वेळेला आपण शिबिरं घेतो, लोक येतात, खूप काही गोष्टी शिकतात आणि त्यानंतर जर विचारलं की बाबा रे हे सगळं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तुमच्या येतं का, तर मग तिथे पॉज घेतात. आणि पॉज घेतला की आपल्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. तो पॉज एवढ्याचसाठी असतो की त्यांच्याकडून काही साधना होतेच असं नाही. बऱ्याच वेळेला फार थोड्या लोक हे कंटिन्यू करतात आणि बरेच वेळेला आणि विचारलं तर एक सबब सांगतात, मला वेळ नाही किंवा आम्हाला वेळ मिळत नाही असं सांगतात. आणि म्हणून मी हल्ली शिबिर असतात त्यावेळेला जर वेळ मिळाला मध्ये तर हा एक थोडा विषय त्याच्यामध्ये घेतो की वेळ नाही म्हणतोय ही खरोखर सबब आहे आणि सबब अशी म्हणतात लंगडी असते, म्हणजे ती पण चालते चांगली लंगडी असूनही. तर अशी सबब सांगून थोडक्यात सांगायचं तर जस्टिफाय करतो की मला वेळ नाही म्हणून. तर आज आपण बघूया की खरोखरच असं असतं का की मी आपलं माझ्या याच्यासाठी जस्टिफिकेशन देतो आणि नाहीये म्हणून म्हणतो. आपण लोक सगळे सकाळी लवकर एवढ्या उपस्थित आहात त्यामुळे आपल्यासाठी हा नियम नाही असं मला जाणवतंय. कारण एवढ्या सकाळी लवकर सत्संगासाठी एवढ्या संख्येने येणं हे खूप छान आहे आणि त्यामुळे पण त्यातूनही तुमच्या मधल्या कोणाला जर असं वाटत असेल तर ती शंका दूर व्हावी म्हणून. आता अशी काही लोक असतात की त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात आणि त्या राहून जातात. हे पण शिकायचंय, ते शिकायचंय, अमुक करायचंय, तमुक करायचंय आणि या व्यवहारामध्ये किंवा ह्या नेहमीच्या आपल्या धकाधकीच्या धडपडीच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी राहून जातात आणि त्याचंही कारण एकच, मला वेळ नाही असं वाटत असतं किंवा खरोखरही असतं. काही वेळेला काही लोक असतात ते खूप कष्ट करतात, म्हणजे तुम्ही बघाल तर ते दिवस रात्र सतत मेहनत चालू असते, काही ना काहीतरी उद्योग चालू असतो, हे असतो, पण हवं तसं आउटपुट त्यांना मिळालेलं दिसत नाही किंवा त्यांच्या जीवनामध्ये कुठे असं प्रगती झालेली किंवा फार असं काही एस्टॅब्लिश केलंय असं दिसत नाही. आणि त्या उलट अशी काही लोक असतात की ज्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये केलेलं असतं आणि खूप कमी वयामध्ये, म्हणजे मी माझ्या पाहण्यात काही मुलं सुद्धा आहेत. आता आपल्याच संभाजीनगर मधलाच एक मुलगा आमच्याकडे येतो, पवार, आपला ऋषिकेश पवार म्हणून, मला वाटतं संभाजीनगर मधलाच आहे तो.
तर त्याचं गाण्याचं जर कौशल्य बघितलं आणि हे झालं तर आश्चर्य वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये एवढं सुंदर गाणं त्यांनी कसं स्वतःमध्ये घेतलं असेल. आणि तो इथून मला वाटतं दिल्लीला जातो शिकायला एका व्यक्तीकडे, ते खासाहेब आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे मला हे खूप कौतुक वाटलं की असंही काही लोक असतात की जी आपल्या वेळेचा सदुपयोग करून जीवनामध्ये खूप काही अचीव करतात. बघितलं तर सगळ्यांना वेळ सारखाच असतो. 24 तासाच्या वर काही तुम्ही पैसे देऊन जरी म्हटलेत तरी काही कोणाला वेळ मिळणार नाही हे तुम्ही मान्य करता. त्यामुळे सगळ्यांना सारखाच वेळ असूनही तेवढ्याच वेळामध्ये काही लोकांच्या जीवनामध्ये खूप काही साधलेलं असतं. त्यांना आपण इफिशियंट लोकं म्हणतो. इफिशियन्सी कशाला म्हणायची? तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणं किंवा जास्तीत जास्त त्यामधून काहीतरी अ, उत्पादकता किंवा त्यामधून चांगलं काही निर्माण करण्याची क्षमता असणं, ह्याला आपण इफिशियन्सी म्हणतो. तर अशी इफिशियंट माणसं असतात. तर मला असं वाटतं, की आपण आपली इफिशियन्सी वाढवू शकतो. म्हणजे असलेल्या वेळेचा वापर करून आपण जास्त आउटपुट देऊ शकतो. आता माझं स्वतःचं उदाहरण देतो. आता 2-3 गोष्टी सांगून त्याने ओळख करून दिली माझी. तर ती इगोसाठी नाही सांगत आहे, कारण अहंकारासाठी म्हणून हे नाही मी सांगत आहे. तर तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळाली तर असावी म्हणून मी थोडंसं सांगतो माझ्या जीवनातलं. मी एक कलाकार म्हणून आहे. म्हणजे माझं आता माझ्या जर मागे मी लाईट लावलेली नाहीयेत, पण मी जिथे बसलेलो आहे ते एक कलादालन आहे. म्हणजे एक हे आहे करवंटी, नारळाचे पाट किंवा नारळाच्या ह्याच्यामध्ये मी काही वस्तू बनवलेल्या आहेत आणि हे जवळ-जवळ 10-15 वर्षाचं माझं काम आहे आणि अजूनही मी ते करतो. तर ॲज अ आर्टिस्ट म्हणून एक जीवन मी जगलो. एस-एस-वाय टीचर म्हणूनही एक गेली 20 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये कार्य चाललं. तेही गुरुकृपा होती म्हणून जमलं. तर तेही होतं. कंपनीमध्ये मी काम करत होतो. तिथेही मी काही लेक्चर्स घेत असे. तिथेही काही बरेचसे उद्योग असे व्हायचे. आणि त्याचं हे म्हणून मला तिथे सुद्धा चांगलं बेस्ट वर्कर वगैरे मला मिळालं. तर तो सांगण्याचा मुद्दा नाहीये. म्हणजे परफॉर्मन्स तिथेही चांगला होता. एस-एस-वाय टीचर म्हणूनही बऱ्यापैकी माझ्याकडून होत होतं काम. पौरोहित्याचं शिक्षण वडिलांपासून घेतलं, पण तेही मी काही काळानंतर घेतलं आणि एक बऱ्यापैकी पौरोहित्य करणारा असं एक नाव त्यामध्ये झालं. घरातल्या जबाबदाऱ्या होत्याच. म्हणजे माझे आई-वडील, माझे सासू-सासरे माझ्याकडे होते. त्यांच्या जबाबदाऱ्या होत्या. वयस्कर होत्या. 80-88 वय वगैरे, वगैरे. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल, की घरामध्ये हे आहे आणि मी तेही सांभाळतो. कारण माझ्या मिसेसला कधी बँकेत सुद्धा जाण्याची वेळ येऊ नये, एवढं मी व्यवहाराचं सुद्धा सांभाळतो. म्हणजे असं नाही, की बाहेर दुनियादारी करायची आणि घरातलं करायचं नाही. हे सांगण्याचा मतलब काय, की ह्या सगळ्या आघाड्यावरती जर तुम्हाला इफेक्टिव्हली राहायचं असेल, तर ह्या सगळ्यांसाठी आवश्यक काय असेल? तर ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. म्हणून हा विषय मला वाटतं आपल्या जीवनामध्ये तुम्हाला जर घेता आला, कदाचित तुमच्यापैकी बरेच जण इफिशियंट असणार आहेत किंवा ते करतही असतील. पण यातल्या काही जर टिप्स मिळत असतील, तर त्याचा उपयोग तुम्हाला होईल जीवनात असं वाटतं. म्हणून मी या गोष्टी पुढे देतो. आता मॅनेजमेंट आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीची. तर त्याचा अर्थ जर बघितला, तर मॅनेज इट टॅक्टफुली काहीही. म्हणजे समजा पर्सनल मॅनेजमेंट आहे, तर काय मॅनपॉवर जी असते कंपनीमध्ये, ती मॅनेज करायची. कशी? तर टॅक्टफुली मॅनेज करायची. फायनान्शियल मॅनेजमेंट असते, मटेरियल्स मॅनेजमेंट आहे. असे जे वेगवेगळे जे मॅनेजमेंटचे भाग आहेत, ते मॅनेज म्हणजे काय? ते व्यवस्थित मॅनेज करणं, जेणेकरून ऑप्टिमम यूज कमीत कमी वापरामध्ये आपल्याला आउटपुट चांगलं मिळेल, अशा तऱ्हेचा उपयोग करणं म्हणजे मॅनेजमेंट करणं. मग आता इथे आपण म्हणतोय टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करायचं. पण आता आपण बघितलं तर वेळ आहे ती तेवढीच असणार आहे 24 तास. म्हणजेच मला त्या उपलब्ध वेळेचा चांगला उपयोग कसा करता येईल, अशा तऱ्हेने त्याचं व्यवस्थापन मला जो उपलब्ध वेळ असेल तो. कारण प्रत्येकाचा उपलब्ध वेळ वेगळा असणार आहे. वेगळा याचा अर्थ काय? काम सोडून काही वेळ मिळेल, की ज्याच्यामधून आपण आणखीन काही ॲक्टिव्हिटी करता येईल. असं हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. कामावरती जास्त वेळ द्यायला लागत असेल, हे असेल. तर शेड्यूल वेगवेगळं असेल. पण ते कसं तुम्ही वापरताय त्यावरती तुमचे आउटपुट अवलंबून असेल आणि त्या सेक्टरमध्ये तुम्ही चांगल्या तऱ्हेने काम करू शकाल. म्हणून ते आपण बघूया. तर याचा अर्थ युटिलायझेशन ऑफ अवेलेबल टाईम इफेक्टिव्हली दॅट इज टाईम मॅनेजमेंट असं मला वाटतं किंवा माझ्या मनातली जी व्याख्या आहे ती. म्हणजे त्याचा अर्थ काय? ही मॅनेजमेंट टाईमची नाही करायची तर मला स्वतःची करायची आहे. मला स्वतःला त्या स्पॅनमध्ये इफेक्टिव्हली बसवायचंय किंवा ते जास्तीत जास्त कसं मला हवंय ते करून घेता येईल असं आहे.
म्हणून मी याला म्हणतो टाइम मॅनेजमेंट इज माइंड मॅनेजमेंट. म्हणजे स्वतःच माइंड सेटअप करायचं आहे किंवा मला स्वतःला त्यामध्ये मोल्ड करून घ्यायचं आहे, असा जो आहे याला मी म्हणतो माइंड मॅनेजमेंट. तर मॅनेज आवर सेल्फ टू गेट मॅक्झिमम आउट ऑफ अवेलेबल टाइम, असं जर तुम्ही म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. तर अशा तऱ्हेने त्या मॅनेजमेंटकडे आपण जाऊया किंवा कसं आहे. आता हे कॉर्पोरेट लेवलवरती वगैरे जेव्हा घेतो त्यावेळेला त्यांचं वेगळं असतं, गोल सेटिंग असतं, मग त्याच्यामध्ये स्मार्ट गोल सेटिंग वगैरे वगैरे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी असतात. आपल्याला त्याची गरज नाही. इथे आपण सत्संग घेतो आहोत तो कोणासाठी आहे, तर सर्वसामान्य माणसांना आपल्या रुटीनमध्ये नेहमीच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी वापरता येतील का आहे. आपण काही कॉर्पोरेट लेवलवरती म्हणजे असाल तुमच्यापैकी तर त्याचा वापर करू शकाल तुम्ही त्यामध्ये. पण मी जे बोलणार आहे ते सर्वसामान्य साध्यापणाने राहणाऱ्या आपल्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना जे अवगत होईल अशा तऱ्हेचं आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे वेळेविषयी काही महत्वाच्या गोष्टी. कदाचित आपल्याला ते माहिती असेल किंवा जाणवत पण असेल. तर वेळ म्हणजे काय, तर माझ्या आयुष्याचा काहीतरी स्पॅन असेल. म्हणजे माझं आयुष्य 60 वर्ष असेल, 70 वर्ष असेल, 80 वर्ष असेल, जे काही असेल ते. तर तो जो स्पॅन आहे तो माझ्याकडे उपलब्ध आहे, तो माझ्यासाठी वेळ म्हणून आहे. मी नसलो तर मग त्या वेळेला काही अर्थ नाहीये, टाइम आणि याला अर्थ नाहीये. त्यामुळे मी म्हणतो की वेळ हे लाईफ आहे. आणि म्हणून मग ते पूर्वीच्या काळी एक कविता होती, म्हणजे माझे वडील वगैरे नेहमी म्हणायचे की घंटा गेली पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा ऱ्हास होतो राम केरे म्हणाना. म्हणजे याचा अर्थ आपलं आयुष्य जातंय सरतंय, म्हणजे एक एक क्षण जसा जातोय तस तसं माझ्या आयुष्यातून एक एक दिवस कमी होत जातोय, माझा वेळ आयुष्य म्हणून लाईफ जाते. आणि म्हणून असं एक म्हणतात की सगळ्यात प्रेशस किंवा व्हॅल्युएबल जर काय असेल तुमच्या जीवनामध्ये तर ते वेळ असते. आपल्याला जनरली असं एक हे आहे की टाइम इज मनी. हे आता आपलं सगळं जे ओरिएंटेशन असतं जनरल माणसांचं, ते कशाशी असतं, तर ओरिएंटेशन मध्ये पैसा हा महत्वाचा आपण मानतो. आणि ते नॅचरल आहे, स्वाभाविक आहे, त्याच्याशिवाय व्यवहाराशिवाय नाहीये. कारण मनी इज ऑक्सिजनच आहे, कारण तो नसेल तर माणूस जगू शकत नाही, ही आत्ताची सध्याची फॅक्ट आहे. पण टाइम इज मनी जर म्हटलं तर बघा, पैशांचा लॉस तुम्हाला झाला तर एक वेळ भरून काढता येतो. म्हणजे असे मी बघितलेले आहेत की पूर्ण झिरो झालेले आहेत आणि झिरो मधून पुन्हा सुद्धा त्यांनी सगळं वैभव उभं केलेलं आहे, असे आहेत लोक. म्हणजे ते करता येतं. म्हणजे मनी गेला तर तुम्हाला परत मिळवता येतो. पण वेळ गेला तर मिळवता येईल का हो? एकदा गेलं तर गेलं. म्हणतात ना, एकदा तो क्षण गेला तो पुन्हा परत फिरवण्याचं मशीन नाही, किंवा त्याच्यामधून तुम्हाला ते काही पुन्हा परत त्या त्या जीवनामध्ये प्रवेश करता येणार नाही. आणि त्यामुळे गेला तर गेला, असं टाइमचं हे आहे. आणि हा म्हणून महत्वाचा आहे असं मला वाटतं. नंबर 2, कुठलीही गोष्ट जी दुर्मिळ असते ती कशी मोजली जाते बघा. म्हणजे आपण समजा आता एक म्हणूया की लोखंड आहे, तर त्या लोखंडाच्या सळया असतात किंवा इतर सगळं असतं, तर ते वजन त्याचं जे मोजायचं जे परिमाण असतं किंवा मोजतात ते काय असतं, कसं घेतात ते, तर मोठं टनावर असतं किंवा मोठ्या प्रकारचा तराजू असतो, तो काटा असतो आणि त्याच्यावरती ते ठेवतात आणि मोजतात. म्हणजे त्याच्यात प्रिसिजन काही आवश्यकता नसतं, अगदी मिलीग्रॅम मध्ये किंवा ग्रॅम मध्ये वगैरे नाही. किंवा एखाद किलो इकडे तिकडे झालं तर आपण त्याचा काही एवढा विचार करत नाही, हरकत नाही, तेवढं गेलं तरी जाऊन दे. किंवा दगड आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत, ह्या टनावरती वगैरे मोजतात. पण तेच प्रेशस मेटल म्हणजे आपलं सोनं आहे, ते कशावर मोजतात? तर सोनाराकडे बघितलं तर हवा सुद्धा लागू नये त्या काट्याला म्हणून बाजूनी एक प्लास्टिकचं आवरण हे असतं आणि त्याच्यामध्ये छोटा तराजू असतो की ज्याच्यामध्ये मिलीग्रॅम मध्ये मोजता येतं. म्हणजे जेवढं व्हॅल्युएबल गोष्ट तेवढी मोजण्यासाठी बारीक परिमाण वापरावं लागतं. .01 वगैरे, .01 वगैरे, एवढं बारीक प्रिसाईज लागतं. मग आता वेळेसाठी जर बघितलं तर किती वेळ बारीक ह्यानी मोजली जाते. तर तुम्ही हे स्पेस शटल सोडतात किंवा शास्त्रज्ञ सोडतात, त्यांचं जर बघितलं तर ते .000001 काहीतरी असं आहे त्यांचं, मायक्रो सेकंद वगैरे काहीतरी आहे. तेवढ्याने सुद्धा त्यांच्या सगळ्या प्रोग्रामिंग मध्ये गोंधळ होऊ शकतो, एवढं ते प्रिसाईज ते मोजतात. म्हणजे त्याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये तो .000001 काय आहे, .0001, तो सुद्धा खरा महत्वाचा आहे. आपल्याला तेवढं त्याची किंमत समजत नाही म्हणा, किंवा
त्याची आवश्यकता नसते, म्हणून आपण कदाचित ते करत नाही. पण तेवढं हे आहे, म्हणून मेजरमेंट जेवढं बारीक तेवढं, म्हणून तो प्रेशस आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला घड्याळ लागतं. आपलं घड्याळ फक्त सेकंदावरती दाखवतं, काही जणांचं त्याच्या मायक्रो सेकंद पर्यंत जाऊ शकतो. पुढची गोष्ट, टाइम इज अ रिलेटिव्ह टर्म. रिलेटिव्ह टर्म याचा अर्थ काय? वेळ चांगली किंवा वाईट अशी काही नसते. वेळेला काय आपण शिक्का मारतो, काय नाही हो, सगळा काळ विचित्र आलेला आहे असं म्हणतो, किंवा मला ना बोरिंग होतोय, वेळच जात नाही. आता वेळ जायचा काय आहे? त्याचं घड्याळाचं घड्याळ चालूच राहणार. आणि वेळ जायचा म्हणजे काय? तर ती रिलेटिव्ह टर्म का? तर ती व्यक्ती, स्थळ आणि काळ, सिच्युएशन, ह्या 3 गोष्टींवरती. म्हणजे व्यक्ती, आता एखाद्या व्यक्तीबरोबर कितीही वेळ राहिलो तरी छान वाटतं, आणि एखाद्या व्यक्तीबरोबर 5 मिनिटं पण राहावंसं वाटत नाही, किंवा 5 मिनिटं झाली तरी आता कधी एकदा कटतोय असं होतं. म्हणजे व्यक्तीच्या बाबतीमध्ये काळ हा असा असतो, रिलेटिव्ह टर्म आहे. पर्सन झाला, प्लेस बद्दल आहे. एखाद्या ठिकाणी जागेवरती कितीही वेळ थांबलो तरी प्रसन्न वाटतं. एखाद्या आश्रमात गेलेत, एखाद्या मंदिरात गेलेत, तर वेळ कसा गेला समजत नाही, कितीही वेळ जातो. पण तेच एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं कधी एकदा इथून निघतो. त्यामुळे प्लेस वरती पण वेळेचं अवलंबून असतं, आणि सिच्युएशन वरती, एखाद्या प्रसंगामध्ये हा वेळ कसा आपण जायचो, हा प्रॉब्लेम येतो काही काही वेळेला. तर अशा तऱ्हेने प्लेस, पर्सन आणि सिच्युएशन ह्याच्यावरती ह्या वेळेचं चांगलं किंवा वाईट असं जे आपण काही ठरवतो किंवा त्याला शिक्के मारतो, ते त्यावरती असतं. तर इथे थांबतो मी. आता आपल्याकडे प्रत्येकाकडे घड्याळ आहेत, आणि त्यामुळे प्रत्येकाचं, आता मला सुद्धा घड्याळ पुढे पळतंय. थोडासा सत्संग उशिरा आपला सुरू झालेला आहे, त्यामुळे मला ते त्या वेळेमध्ये कसं बसवायचं हा थोडासा आहे. पण बघूया, होईल मॅनेजमेंट. त्यामुळे घड्याळ माझ्याकडे पण आहे. प्रत्येक ठिकाणी घड्याळ आहेत, पण कोणाकडे वेळच नाहीये, अशी कंडिशन आहे. ही आणखीन एक हास्यास्पद किंवा मजेशीर गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मशिनरी बनवतात ते कशासाठी? तर वेळ वाचवण्यासाठी, का आता फास्ट काम व्हावं म्हणून. आणि त्या मशिनरी बनवण्यासाठी हजारो तास घालवतात. म्हणजे हे आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंटची. तिथे मशीन बनवायला, ते मेंटेनन्स करायला, ते करायला हजारो लोकांचे वेळ जातात. आणि मशीन बनवतो कशासाठी? तर वेळ वाचवायचा. आणि त्या वेळ वाचवलेल्या वेळेचं काय करायचं? पुढे बघूया आपण काय करतो आपण ते. ओके, पुढे जातो मी. तर साध्या सोप्या भाषेमध्ये पहिल्यांदा ऑर्गनायझेशन महत्वाचं आहे, म्हणजे स्वतःला ऑर्गनाईज करणं हे महत्वाचं आहे. तर जेणेकरून माझ्या वेळेचा चांगला सदुपयोग होईल. मग आता हे कसं ऑर्गनाईज करता येईल, त्याच्या काही थोड्याफार स्टेप्स आहेत त्या सांगतो मी. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे माझ्याकडे, पण ते मी लावलं नाही, त्याला वेळ जातो एकतर, आणि प्रत्येक मुद्दा मग स्किप करायला पण जीवावर येतं. त्याच्यापेक्षा मी काही महत्वाचे मुद्दे लिहून काढलेत, त्याच्यावरती फक्त मी आज बोलतो. पहिल्यांदा तुम्हाला सेटिंग ऑफ गोल म्हणतात. म्हणजे काय? मला आधी कुठे जायचंय ते मला माहिती पाहिजे, नाहीतर मग वाऱ्यावरची वरात. म्हणजे मी इकडे पळतो तिकडे पळतो, नुसतं धावाधाव करतो, कुठेच पोचत नाही. पहिल्यांदा गोल माहिती पाहिजे. मी एक साधं उदाहरण सांगतो. बऱ्याच वेळेला गृहिणींचा, घरातल्या गृहिणी जेव्हा काही बनवतात, तेव्हा त्यांचा बराचसा वेळ जर त्यांना विचारलं, तर त्या म्हणतील, अहो काय होतं, रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. सकाळी काय करू, नाश्त्याला काय करू, दुपारी जेवायला काय करू, संध्याकाळी पुन्हा मुलांसाठी काय देऊ, रात्री काय करू, ह्याच्यामध्ये वेळ जातो. तर तुम्ही जर तुमच्याकडे साधारण एक टाइम टेबल ठेवलं, एक आठवड्याचं असेल, महिन्याचं असेल, तर तुम्हाला तेवढा वेळ त्याच्यासाठी द्यावा लागत नाही. नाही तर मग हे कर ते कर. बरं, असं जर शेड्यूल त्या बाईने केलेलं असेल, तर तिला आदल्या दिवशी समजतं की उद्या मला काय करायचंय. आणि ते जेव्हा समजतं तेव्हा त्याच्या दृष्टीने अरेंजमेंट पण हे होते. नाही तर मग ऐन वेळेला अमुक राहिलं, मग घेऊन ये, मग ते घेऊन ये, ह्याच्यात वेळ जाणं, पैसा जातो, आणि श्रम पण जातात. असं वेगवेगळ्या प्रकाराने सुद्धा ते जाचक होतो. विद्यार्थी असेल तर त्याला सुद्धा जीवनामध्ये मला उद्या काय करायचंय, उद्या मी कुठला विषय घेणार आहे किंवा मी अभ्यास करणार आहे, तर 1, 2, 3चा अभ्यास करीन. हे एकदा फिक्स झालं की त्याच्याशी रिलेटेड पुस्तकं लावून ठेवली, त्याच्याशी रिलेटेड काही केलं तर होतं. मग हे आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं आणाल? ह्याला म्हणतात काय, एक टर्म आहे याच्यामध्ये, व्हेलॉसिटी आणि स्पीड. जीवनाला जर दिशा नसेल आणि दिशाहीन जर पळापळ असेल, तर त्याच्यातून आउटपुट मिळत नाही. तर व्हेलॉसिटी म्हणून म्हणतात. आता जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती असेल, व्हेलॉसिटी ही व्हेक्टर टर्म आहे. व्हेक्टर याचा अर्थ त्याच्यावरती अशी दिशा दाखवलेली असते, व्ही काढतात, त्याच्या वरच्या बाजूला असा एरो दाखवलेला असतो, म्हणजे दिशा आहे. तर त्याला व्हेलॉसिटी ही तशी आहे, व्हेक्टर म्हणजे त्याला म्हणतात दिशा आहे.
म्हणजे मला इथून जर कुठे तुमच्या श्रीराम ह्याच्यापर्यंत यायचं असेल तर मला तुमच्या संभाजीनगर पर्यंत तर मला कसं जायला पाहिजे याची दिशा मला पाहिजे. नाही तर मी नुसतीच गाडी फिरवत फिरवत बसीन. किलोमीटर होतील माझ्याकडे 500 काय असेल ते, पण मी संभाजीनगरला पोहोचणार नाहीये. तर अशा तऱ्हेने दिशा ही महत्वाची आहे. म्हणून मग आता हे माझ्या बाबतीत कसं करता येईल? तर पहिल्यांदा दिवसाचं प्लॅनिंग जर मला करायचं असेल तर आदल्या दिवशी रात्री थोडासा जर एक 15 मिनिटं जर वेळ दिला तर हे सोपं होतं. आपले मनोजजी लेखी म्हणून कातर खडकला जे शिक्षक आहेत ते याच्यावरती खूप काम त्यांनी केलेलं आहे पर्सनल ऑर्गनायझेशन वरती. तर त्यांचाच थोडासा भाग हा आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला एकदम वर्षाचं कॅलेंडर वगैरे करणं खूप कठीण पडतं, कारण सर्वसामान्य माणसांना वर्षभराचं पुढचं जाऊन दे, पण उद्याचं तर नक्की समजतं, किंवा आठवडाभराचा साधारण आपल्याला अंदाज असतो, महिन्याभराचा अंदाज असतो. तुमचं जर कार्य कार्य जर व्हास्ट असेल, थोडंसं मोठं फील्ड असेल, तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला महिन्याचं किंवा 6 महिन्याचा आवाका पाहिजे. आता मी थोडंसं इथे ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. मग आम्हाला साधारण 6 महिन्यांचं प्लॅनिंग माहिती पाहिजे असतं की पुढे काय कुठल्या तारखा आहेत. म्हणजे मग माझं स्वतःचं वैयक्तिक किंवा आमच्या ग्रुपचं सेटिंग जे आहे ते करता येतं. तर अशा तऱ्हेने तुम्ही थोडासा जर आढावा घेतलात तर महिन्याचं असेल किंवा 15 दिवस आठवड्याचं असेल, अगदी मी म्हणतो उद्याचं तर समजेल, तर ते समजून कळायचं. नेहमी एक डायरी आपल्या खिशामध्ये ठेवायची. मी नेहमी माझ्या खिशामध्ये एक डायरी ठेवून देतो. कशासाठी? तर अचानक उद्भवणारी काही कामं असतात. उद्या अमुक आहे आणि मग अचानक बायको काहीतरी सांगते, अहो ते उद्या अमुक अमुक यांनी बोलवलंय हो, त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, पूजा आहे, त्याला सत्यनारायण आहे किंवा कुठे रिसेप्शन आहे, हे मला लक्षात नसतं. मग ते मी लिहून ठेवतो उद्याच्या कार्यक्रमामध्ये, आणि मग रात्री थोडीशी ती डायरी बघतो आणि उद्याचं प्लॅनिंग मी बघतो की उद्या मला काय करायचंय. 1 2 3 4 5 अशी कामं करायची आहेत. याला म्हणतात टू डू लिस्ट. बरेच जण आपल्या मोबाईलमध्ये करून ठेवतात, टू डू लिस्ट असते. पण हे प्रकर्षाने व्यवस्थित यांनी जर करायचं असेल तर ते रोजच्या रोज करणं खूप वेळ वाचवतं आपलं, असं माझा अनुभव आहे. तर पहिल्यांदा टू डू लिस्ट मला काय करायचं आहे ते केली मी. आता त्याच्या पुढे काय करायचं? तर त्या व्हेन टू डू, म्हणजे ही कामं मला आहेत करायची आहेत, आठवड्याची मला समजा लिस्ट आहे किंवा याची आहे, तर त्याला सॅग्रिगेट करावं लागेल. सॅग्रिगेट याचा अर्थ सेपरेशन करावं लागेल. काही गोष्टी असतील त्या अर्जंट असतील, इम्पॉर्टंट अँड अर्जंट असतील. तर समजा तुम्ही आता इथे एक वही घेतलीत तर त्याच्यामध्ये 4 भाग करायचे असे, एक आणि हे. त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये काय करायचं, इथे अर्जंट अँड इम्पॉर्टंट. दुसऱ्या ह्याच्यात काय करायचं, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. इकडे नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. इकडे काय करायचं, नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. असा तऱ्हेने म्हणजे एका ह्याच्यावरती अर्जंटचा एक घ्यायचा, या इकडे इम्पॉर्टंटचा घ्यायचा. ही बाजू जी असते ती अनइम्पॉर्टंट साठी, आणि एक उजवी बाजू असते ती इम्पॉर्टंट साठी, डावी बाजू आहे ती अनइम्पॉर्टंट साठी. अशा तऱ्हेने तुम्ही क्वाड्रंट किंवा तो चौकोन घेतलात तर ह्याच्यामध्ये त्या कामांची अशी विभागणी आपण करू शकतो की इथला इम्पॉर्टंट काय आणि हे आहे. आता हे तुमच्या लक्षात येईल की उद्याच्या दिवसात मला अर्जंट आहे, म्हणजे समजा माझं टॅक्स भरण्याची लास्ट डेट आलेली आहे, तर उद्या मला केलं पाहिजे. गाडीचा इन्शुरन्स काढायचा आहे किंवा लायसन्स रिन्यू करायचं आहे, तर अशी तुमच्या कामं लक्षात येतील. बँकेमधलं काम आहे, लोन आहे करायचं आहे, काही आहे. तर अशा सगळ्या कामांचं तुम्ही जर ते वर्गीकरण इम्पॉर्टंट अँड अर्जंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट वगैरे अशा 4 भागामध्ये ते जर केली तर तुमच्या लक्षात येईल उद्या काय करायचं आहे ते पहिल्या अर्जंट बेसिसवर. मग त्याप्रमाणे ती लिस्ट लावायची. मग पुढचा एक प्रश्न विचारायचा ते की हे सगळं जे मला करायचंय त्याचं सिक्वेन्सिंग लावायचं. सिक्वेन्सिंग म्हणजे काय सांगतो. समजा उद्याची लिस्ट माझ्याकडे आली की मला 1 2 3 4 करायचंय. एक आमचा मित्र आहे, त्याचे कोणीतरी जवळचे व्यक्ती गेलेली आहे, त्याला भेटायला जायचं आहे, हे एक काम आहे. नंबर 2 काय आहे, तर मला औषधं आणायची आहेत, आईची औषधं आणायची आहेत, माझी स्वतःची औषधं आहेत किंवा औषधं आणायची आहेत, केमिस्टकडे जायचं आहे. त्यानंतर काय आहे, तर एक फंक्शन आहे, त्या फंक्शनला मला जायचं आहे वगैरे वगैरे. अशी 4-5 लिस्ट आली. आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की पहिल्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला पहिलं काम आहे, तुम्हाला क्रम माहिती असतो की केमिस्ट किती वाजता उघडतो ते तुमच्या लक्षात येईल, बँक किती वाजता उघडते,
अमुक वाजता. त्यानंतर भेटायची वेळ काय आहे, हॉस्पिटलला मला कोणाला भेटायला जायचंय त्याची वेळ काय आहे, तर बाबा दुपारी 4 वाजताच असतं, म्हणजे सकाळी तर नाही करायचं हे नक्की. त्यानंतर काय औषधं आणता येतात, मला टॅक्स भरायचा आहे, आणखीन काय सो अँड सो. तर अशा तऱ्हेने लिस्ट असते. त्याचा जर सिक्वेन्स बनवलात आणि तो 1 2 3 4 त्याला आकडे दिले तर काय होईल, तर तुम्ही इथून गावात जायचं असेल, आता इथून मी जिथे राहतो तिथून थोडंसं अलिबागला मी राहतो, तर इथून माझ्या घरापासून अलिबागला जायला साधारण जाऊन येऊन मला 5 किलोमीटर अंतर आहे. ते म्हणजे 2 किलोमीटर जायचं आणि 2 ते 2.5 किलोमीटर परत यायचं असं असतं. बऱ्याच वेळेला माझं असं व्हायचं की मी जाऊन घरी आलो की मला बायको नेहमी म्हणायची, सगळं आणलंत का, आणि एखाद दुसरी गोष्ट विसरलेलं असायचं. आता ती गोष्ट विसरल्यामुळे किंवा ते काम राहिल्यामुळे मला पुन्हा गाडीचं पेट्रोल जाळत जायला लागायचं, वेळ जायचा, श्रम जायचे, कंटाळा यायचा आणि ते सगळं करायचं. हे ठरवल्यापासून मी ती डायरीमध्ये लिहायला लागलो की माझे कुठले कुठले कार्यक्रम आहेत, अमुक अमुक 1 2 3 4 त्याप्रमाणे लावायला लागलो. तर आता रेअरली असं राहून जातं, एखाद्या वेळेला की कॉन्शियस नसतो, कोणाचा फोन येतो मध्येच, कधीतरी होतं असं, पूर्णपणे राहतं असं नाही. पण बऱ्याचशा प्रमाणावरती मी अशा तऱ्हेने त्या सिक्वेन्स लावल्यामुळे मला हे सहज शक्य व्हायला लागलं आणि माझा वेळ पण वाचायला लागला. पेट्रोल तर वाचतंच, प्रेशस आहे पेट्रोल, त्यामुळे तोही एक कॉन्शियस असतो की उगाच जाळायचं पेट्रोल, एकट्यासाठी जायचं यायचं ते तर वाचतंच. श्रम पण वाचतात आणि अशा तऱ्हेने काम पण वेळेमध्ये होतो आणि आपली इफिशियन्सी वाढते. त्याला म्हणतात प्रायोरिटी लिस्ट. म्हणजे प्रायोरिटी लावली पाहिजे आपल्या जीवनामधली. मग कधी काय करायचं ते. मग दिवसाच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला आणखीन काय काय करता येईल ते मी बघतो पुढे. पार्किन्सन्स लॉ म्हणून एक आहे. तो काय म्हणतो की वर्क एक्सपांड इटसेल्फ सो ॲज टू फिल द टाइम अवेलेबल. म्हणजे काम जे असतं ना, ते त्याची व्याप्ती अशी वाढवतं, काम वाढतं. जेवढा वेळ त्याला द्याल ना तेवढं ते वाढतं, फुगतं. आता हे थोडंसं विचित्र वाटेल. उदाहरण दिलं की तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्हाला तुमच्या घरी कोणाचं तरी बहिणीचं, भावाचं किंवा कोणाचं लग्न आहे. 6 महिने असतात त्यावेळेला तुम्ही काम कसं करता, लग्नाचं. आता लग्न आलंय सगळ्यांना सांगता, मला काय तुम्ही कामं सांगू नका, मला लग्न आहे, लग्नाची कामं आहेत, असं आहे तसं आहे. लोक पण म्हणतात त्याच्या घरचं लग्न आहे. 6 महिने असतं तेव्हा कसं असतं, रिलॅक्स असतं, कामं असतातच. मग काय होतं, 2 महिने राहतात, मग काय होतं, बरीचशी कामं आटपायला लागतात आणि मग त्यातलं व्हायला लागतं. 1 महिना राहिला, मग खरेदी असते, इतर असते ती, आणि मग लगीन घाई म्हणतात. लगीन घाई याचा अर्थ काय, 8 दिवसावर येतो आणि आदल्या दिवशी येतो. तेव्हा तुम्ही म्हणता, अरे बापरे, एवढे दिवस कामं पडून होती, पण 1 दिवसामध्ये फटाफट 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 सगळी कामं मी उरकून टाकली आणि सगळं कामं झाली. म्हणजेच 1 दिवस राहिला तर 1 दिवसात पण होण्यातली होती ती कामं. पण त्याच्यासाठी तुम्ही महिना लावलात, त्याच्यासाठी तुम्ही 2 महिने 4 महिने वाट बघत होते. का, तर होईल, अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. म्हणून मग ते कबीरांचं ते प्रसिद्ध आहे ते, कल करे सो आज कर, आज करे सो अब. ह्याला प्रोक्रस्टिनेशन असं एक त्याच्यामध्ये टर्म आहे, टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे त्याला असं म्हणतात की टाळायचं किंवा पुढे ढकलायची प्रवृत्ती असते. जाऊन दे ना, आज काय आहे, बघू ना, उद्या बघू ना, उद्या बघू ना, आणि ते अगदी गळ्याशी आलं की मग करायला जायचं आणि मग त्याच्यामध्ये फाटे फुटतात आणि आणखीन आणखीन वेळ वाढत जातो आणि मग ते कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. वेळेवर बिल भरायचं नाही आणि मग उशिरा भरायचं, मग त्याच्यात पुढच्या याच्यामध्ये बिलाच्या याच्यात ऍड होऊन येतं. मग ते कोणीतरी कटिंग करायला येतात, मग त्यांच्या मागे फिरायचं आणि मग त्यांना मनवायचं, हे करायचं आणि मग ते पुन्हा मीटरचं तुमचं स्टेटस चालू म्हणून ठेवायचं रनिंग. म्हणजे हा सव्या व्यापार नाही झाला. मग त्याच्यापेक्षा वेळेवर मी बिल जर भरलं तर हा सगळा व्याप जातो. म्हणून कल करे सो आज कर, आज करे सो अब, हे जर तुमच्या जीवनात पाळलं तर बराचसा वेळ वाचतो. आणि मग म्हणतात ना की स्टिचिंग इन टाइम सेव्ह 9. म्हणजे एक जर टाका असतो, उसवलेलं असतं, ते उसवलेलं जर एक टाका मारलात ना तर पुढचे 10 टाके वाचतात. हा नियम ह्या टाइम मॅनेजमेंट मध्ये सुद्धा लागू होतो. आणि म्हणून हा पार्किन्सन्स लॉ जो म्हणतो त्याप्रमाणे वेळेला, कामाला वेळ देऊ नका. मी हल्ली ठरवतो की मी काय, मिसेस काय, आम्ही ठरवलेलं आहे की लगेच चालू करायचं. भले होईल की नाही हा नंतरचा भाग आहे. काही वेळेला ते आपल्या हातातलं नसतात, काही फॅक्टर आपल्या बाहेरचे असतात, त्यामुळे होतच असं नाही. पण उद्या करू, परवा करू, जाऊन द्या, अजून महिना करू नंतर, आणि ते असं लांबत जातं. त्याच्यापेक्षा रोजच्या रोज केलं तर ते एक होतं. पुढची गोष्ट, डिसिप्लिन युअर सेल्फ. डिसिप्लिन करायचा म्हणजे काय,
तर हे मी आता पहिलं डिसिप्लिन मधलं सांगितलं की पहिल्यांदा टू डू लिस्ट करणं, त्याला प्रायोरिटीज करणं, त्यानंतर अर्जंट बेसिसवरती आहेत ना मग ती पुढे ढकलायची नाही, ती करून टाकायची, अशा तऱ्हेने लावायचं. म्हणजे तुमचं बरंचसं व्याप कमी व्हायला लागतो आणि तुम्ही रिलॅक्स व्हायला सुरुवात होता, कारण तुमची कामं आटपतात, लवकर होतो. आता दुसरा डिसिप्लिन म्हणजे काय, तर कीप एव्हरीथिंग इन प्रॉपर प्लेस. म्हणजे काय ते सांगतो. तुमच्या वस्तू मी जर आता तुम्हाला सांगितलं तर तुमच्यापैकी बऱ्याच जण देतीलही किंवा कदाचित, पण ते बघा. म्हणजे की मी तुम्हाला सांगितलं तुमचं मॅरेज सर्टिफिकेट मला पाहिजे, तर तुमच्यापैकी किती जण असं करतील की ताबडतोब जातील घरामध्ये, ठराविक ठिकाणी हात घालतील आणि तिथून तुमचं सर्टिफिकेट काढून देतील. काही जणांना असेल, कारण काही जण शिस्तीचे असतात त्यामुळे हे आहे, आणि सत्संगामध्ये येताय तुम्ही किंवा असे आहेत त्यामुळे शक्यता ती जास्त आहे असं मला जाणवतं. मी काय आता ते हे मला खरं आवडत नाही म्हणजे मला समोरासमोर असं संवाद करायला आवडतो, पण आता इथे हे ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून थोडंसं कठीण होतं ते, म्हणून थोडंसं हे करतोय. पण बघा म्हणजे की सगळं जाग्यावरती प्रॉपर प्लेस आणि प्रॉपर वेळेत मिळेल अशा तऱ्हेने जर ठेवलेलं असेल तर वेळ जात नाही. तर मग ऐन वेळेला अरे माझं आधार कार्ड कुठे आहे, मी नेहमी मिसेसला सांगतो की तू कुठेही गेलीस तर आधार लागतं किंवा हे पाहिजे तर घेऊन जा गावाला जाताना किंवा कुठल्या कामासाठी असेल तर. पण तिथून आल्यानंतर तू ताबडतोब जिथे आपले पाऊच ठेवलेला असतो, माझं हे असतं, सगळे चेकबुक असतात, पासबुक्स असतात, तर तो जो पाऊच आहे त्याच्यामध्ये ताबडतोब ते पाहिजे. पण ते शेवटी प्रत्येकाचा स्वभाव असतो तसं असतं. आणि मग मला जेव्हा पुन्हा लागतं त्यावेळेला मी मागितलं की ते तुझ्या पर्समध्ये आहे का बघ, नाही नाही मी ठेवलंय, आणि खरोखर पर्समध्ये सापडतं. असं बऱ्याच वेळा होतो. दोष देत नाही, पण हा असा हे असतो. मग त्याच्यापेक्षा मी आलो ना बाहेरून की माझं काम झालेलं आहे, पुन्हा ठेवलं, पुन्हा लागलं तर मी घेईन. आमचे एक नातेवाईक होते, थोडा जोकचा भाग म्हणा. तर त्यांच्या 2 सुना होत्या. पुण्यामध्ये मी जात असे त्यांच्याकडे. त्यामुळे माझ्या दोन्ही सुना आहेत ना, ह्या जिथल्या तिथे असतात, जिथल्या तिथे ठेवतात. म्हणजे काय बघा, म्हणजे एक जी सून होती ती ज्या वस्तू असतील त्या जिथल्या तिथे ठेवायची. म्हणजे कशी, तर रात्री समजा तिला रात्री मध्येच बाथरूमला जाण्यासाठी वगैरे उठली आणि तिच्या लक्षात आलं की एखादा पेला किंवा एखादं पातेलं असं ठेवलेलं आहे कुठेतरी, तर ती पुन्हा ट्रॉली उघडणार, हे करणार, ते सगळं नीट ठेवणार आणि मग झोपणार. म्हणजे ती खरी वेळ नाहीये आवराआवरी करण्याची, पण तिला ते आवडायचं नाही म्हणून ती जिथल्या तिथे जागेवरती ठेवायची. अशी एक प्रवृत्ती. आणि दुसरी एक होती, ती जिथल्या तिथे, याचा अर्थ काय, हे भांडं काढलं किंवा त्यांच्याकडे वजन काटा, त्यांचं दुकान होतं, तर वजन काटा समजा वाटेत कुठेतरी असं ठेवला, ते कोणाला तरी वजन करून काहीतरी दिलं तर तो तिथून उचलायचा नाही. मग 8 दिवस जाऊ देत, 15 दिवस जाऊ देत, तो तिथेच असतो. त्याच्यावर धूळ बसते, सगळं होतं. दुसऱ्या वेळेला तो कुठे लागला तर उचलायचा, नाही तर नाही उचलायचा, ते तिथल्या तिथेच. तर सांगायचा मतलब अशा तऱ्हेने जिथल्या तिथे. तर तुम्ही कुठल्या जिथल्या तिथे आहात ते तुम्ही बघा. तर जर नीट ठेवण्याची जर सवय असेल तुम्हाला तर बरेचसे तुमचा वेळ वाचतो, एवढंच सांगण्याचं मतलब. पुढचं टीप आहे, डू नॉट क्लिक ऑन पॉपअप विंडो. पॉपअप विंडो म्हणजे काय ते तुम्हाला सांगायला नको. हल्ली सगळे इंटरनेट आपण वापरतो, आणि इंटरनेट वापरण्यासाठी मी एक त्या सर्च इंजिनला मी सांगतो की मला आता आता टाइम मॅनेजमेंट ह्या विषयावरती माहिती पाहिजे. मग ते सर्च इंजिन तिकडे जातं, पण त्याच्यामध्ये मध्येच कुठला तरी जाहिरात येते की अमुक अमुक आहे, इथे सेल आहे, मिशोवरती सेल आहे, अमेझॉन वरती सेल आहे, आणि एखादा फोन आहे तो कमी याच्यामध्ये मिळतोय, तर लॉन्चिंगची प्राइस आहे म्हणून. मग मी तिकडे जातो. मग तिथून पुन्हा काय होतं, ते करत असताना दुसरंच काहीतरी असतंय, हेडफोन्स आणि इयरफोन्स आणि ह्यांची काहीतरी जाहिरात येते, तिकडे जातो, तिथून तिकडे जातो, आणि मी भलतीकडेच जातो आणि विषय राहतो जाग्यावरती. टाइम मॅनेजमेंट सगळी वाट लागते. तर अशा तऱ्हेचं माझं होतं. हे आता जीवनामधलं पण बघू. मी बाहेर पडलेला असतो का, तर मला अमुक अमुक ठिकाणी एका व्यक्तीला भेटायला जायचंय आणि काम करायचंय. तेवढ्यात वाटेत रस्त्यात मला मित्र भेटतो. अरे काय बरेच दिवसांनी भेटलात, गप्पा बिप्पा टाळतात, हे करतात. अरे म्हणे चल आपण चहा वगैरे प्यायला जाऊ, हॉटेलमध्ये बसू म्हणून. म्हणून मी तिथे जातो. तिथे मला मित्र मिळतात. दुसरा आणखीन एक मित्र भेटतो. अरे बरं झालं तुम्ही इथे आहेत. अरे अमुक ठिकाणी पिक्चर लागलेला आहे. मग कुठला पिक्चर आहे, अमुक आहे, अरे खूप सुंदर आहे, चला. मग तिथून हा बाप्यात तिकडे पिक्चरला जातो.
घरी सांगतो ना सांगतो हा नंतरचा भाग. अशा तऱ्हेने ह्याची वाऱ्यावरची वरात म्हणजे ठरवलेलं आहे ते वेगळं आणि दुसरीकडेच जातो. तर अशा तऱ्हेच्या पॉपअप विंडो सारख्या आपल्या जीवनामध्ये येत असतात. मी ठरवतो एक आणि मग मग तिथे तुम्हाला स्वतःवरती डिसिप्लिन ठेवावं लागतं. आता काय अमुक, बाकी काही नाही. मी माझ्या काही वेळा ठरवलेल्या असतात त्यावेळेला मी कोणालाही एंटरटेन करत नाही. उदाहरणार्थ दुपारी मी थोडीशी वामकुक्षी घेतो. मग त्यावेळेला मी सरळ DND फोन बंद करून ठेवतो किंवा शक्यतो कोणाला अटेंड करत नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या उद्योगासाठी माणसं येत असतात पण मी त्यांना सांगितलेलं आहे दुपारची वेळ ही त्याच्यासाठी नाही. हा सेल्फ डिसिप्लिन आहे. किंवा संध्याकाळी मी फिरायला जातो, मोकळ्या हवेमध्ये चालायला जातो. तर ती जी 5, 5:30 नंतरची 5:30 ते 7 ही वेळ आहे ती माझ्या पर्सनल साठी असते. आणि ते असे बरेच जण पाळतात. आमच्याकडे एक डॉक्टर 2 जण भाऊ आहेत. ते क्लिनिक सगळं बंद करतात, संध्याकाळची वेळ असते ते फिरून येतात आणि पुन्हा क्लिनिक उघडतात. पण तो सेल्फ डिसिप्लिन आहे त्यांचा. कोणी त्यांना म्हणतात भारी स्ट्रिक्ट आहेत ते, असं असतं का, डॉक्टरला असं चालतं का वगैरे, तो भाग त्यांचा. पण त्यांचं तत्व आहे की हा वेळ मी माझ्यासाठी देतो, माझ्या आरोग्यासाठी देतो. तसं तुमच्या जीवनात जर डिसिप्लिन पाळलात तर सकाळच्या वेळेला काय तर प्राणायाम करणार, माझं सगळं हे करणार, जेवढं काही आह्निक असेल, माझं जे काही असेल, पूजा असेल, हे असेल, त्याच्यासाठी हा वेळ वेळ देणार. इमर्जन्सी मी समजू शकतो आणि त्यावेळेला ते हे नियम पाळत नाही हेही मला माहिती आहे. पाळता येत नाही, एखादी इमर्जन्सी असते, कोणी आजारी पडतं, हे होतं. पण जर नेहमीचं नॉर्मल रुटीन मध्ये जर तुम्हाला डिसिप्लिन पाळायला काही प्रॉब्लेम आहे तर तो डिसिप्लिन तुम्हाला पाळता येतो. ते आता पुढे जातो मी. डेव्हलप ॲबिलिटी टू से नो. हे मला खूप कठीण गेलं करायला. हल्ली मी करतो ते. याचं कारण काय आहे तर मला बऱ्यापैकी जमतं असं मानतात लोक. त्यामुळे मला पौरोहित्याचं असतं, आमची वास्तू शांत कराल का, मग हे कराल का, ते कराल का, अहो नाही मला अमुक अमुक आहे, नाही तुम्ही सांगाल ती वेळ देतो. तुम्ही म्हणालेत मला आता वेळ नाहीये तर 15 दिवसांनी आहे, तर ती सुद्धा तारीख त्याला चालते यजमानाला. कारण चांगलं कार्य व्हावं अशी त्याची अपेक्षा असते आणि मी करीन असा त्याचा भाव असतो. मग मी काय करतो, त्याच्या त्या आग्रहाला बळी पडतो आणि मग त्याला म्हणतो बरं बाबा मग करूया. मग SSY असतं. मग ते म्हणतात अहो इकडे ठिकाणी बॅच घ्यायची आहे, माणसं पण जमलेली आहेत पण आता असा असा प्रॉब्लेम आहे. मग बॅचला हे नाहीये. अरे बाबा मी हल्ली नाही घेत मी बॅचेस वगैरे. मी रेसिडेन्शियल बॅच साठी मी काम करतो. आश्रमामध्ये आमच्या बॅच होतात. तर तिथे मी मदत करतो. मग नवीन मुलं आहेत किंवा हे ते घेतात बॅच. पण समजा इमर्जन्सी आली किंवा रिट्रीट घ्यायची वेळ आली तर मी घेतो. पण तो माझी प्रायोरिटी नाही ना. तर मला काय व्हायचं, ते पण खुणवायचं, हे पण खुणवायचं. आणि अशा तऱ्हेने कोणी कलादालन बघायला येतो म्हणून म्हणतात. मग त्यांना वेळ द्यायचा असतो. मग आम्ही येतोय मग तुम्ही घरी थांबा, मग ते करायचं. अशा 17 ह्याच्यामध्ये माझा पर्सनल वेळ घालवायला जायला लागला आणि मला स्वतःसाठी शांत राहण्यासाठी, इतर याच्यासाठी वेळ कमी पडायला लागला. हे जेव्हा लक्षात आलं आणि त्याचे काही ड्रॉबॅक्स माझ्या लक्षात यायला लागले, तेव्हापासून ॲबिलिटी टू से नो हे प्रकर्षाने मी करायला लागलो. पण गोड शब्दात सांगायचो, बाबा रे तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझी भावना पण मी समजतो, पण मी हल्ली हे करत नाही. मी तुला चांगला माणूस देतो किंवा त्याच्याकडून करून घे किंवा मग बघू आपण जमले तर करू, पण माझ्यावरती तू अवलंबून राहू नको. हे सांगितल्यापासून बऱ्याच वेळेला मला रिलॅक्स व्हायला किंवा त्याचं मला वेळ मिळायला लागला. तर अशा तऱ्हेने ॲबिलिटी डेव्हलप करायला लागते. काही काही वेळेला नाईलाज असतो, मनाविरुद्ध असतं, आपला भिडस्त स्वभाव असतो आणि तो थोडासा आपल्याला त्रासदायक होतो. पुढे जातो थोडं. आपल्या जीवनामध्ये जीवनाचे जर बघितले तर 4 कोर आपल्या महत्वाचे असतात. गुरुजींचं त्याच्यावरती एक लेक्चर पण आहे, गुरुजी ऋषी प्रभाकरजींचं. तर ते म्हणतात की जीवनाच्या रथाचे 4 घोडे आहेत. हे मी ते कम्युनिकेशनचा मागे एकदा सत्संग झाला तेव्हा तुम्हाला आठवत असेल, काही लोक इथली असतील त्याला जॉईन झालेली. तर त्याच्यामध्ये म्हणतात की पर्सनल लाईफ, पर्सनल म्हणजे फक्त माझं. म्हणजे आता समजा प्राणायाम करायचंय, मेडिटेशन करायचंय किंवा मला काही कोर्स करायचा आहे, क्लास करायचा आहे, हे सगळं माझं पर्सनल लाईफ मधलं झालं. तर असा एक कोर असतो पर्सनल लाईफ. दुसरं असतं ते फॅमिली लाईफ, म्हणजे फॅमिलीसाठी पण माझी कर्तव्य आहेत किंवा फॅमिली आहे म्हणून मी आहे, माझं आहे म्हणून फॅमिली. अशा तऱ्हेने दुसरा कोर जो आहे तो फॅमिली आहे. त्याच्या पुढचा आहे तो म्हणजे सोशल, समाजाचा कोर आहे, शेजारी पाजारी आहेत, मित्रमंडळ आहे, जर सगळं आहे, असा एक कोर असतो. आणि चौथा असतं ते प्रोफेशन, माझं खाण्यापिण्याचं, त्याच्याशिवाय तर माझं चालत नाही, किंवा प्रोफेशनल लाईफ आहे. असे आयुष्याचे 4 घोडे जर म्हटले तर त्यातले जर एकच घोडा मी पळवायचा म्हटला तर चालेल का? म्हणजे मी फक्त माझं पर्सनल लाईफ. एक मुलगा येतो, साधनेला येतो, AMC ला येतो, प्रत्येक शिबिरामध्ये तो असतो.
पण त्याच्या घरची माणसं एकदा माझ्याकडे येऊन भेटायला आली. तर म्हणाले, हा करतो काय इथे? तर म्हटलं, चांगला आहे मुलगा, सगळी साधना करतो, खूप छान आहे, त्याचं सगळं छान आहे. अहो, छान आहे सगळं, बरोबर आहे, पण ह्याचं काय कमवायचं? कमवत काही नाही, नुसती साधना साधना करतो. असं गुरुजी पण एकदा म्हणाले होते एका माणसाला. तो घरी बायको असायची, तिला साडी घ्यायचा नाही आणि AMC ला यायचा. मग ते गुरुजी त्यांना म्हणाले की फर्स्टली गो अँड सॅटिस्फाय हर, डोंट कम हिअर. म्हणून गुरुजींनी त्याला झापला होता. कारण का, तू घरामध्ये तुझ्या पत्नीला, लक्ष्मीला, गृहलक्ष्मीला नाराज ठेवतोस आणि मग इथे येऊन साधना करतोस, असं चालेल का हो? तर घर सुद्धा महत्वाचं आहे, समाज महत्वाचा नाहीये का? म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये 4 माणसं तर नक्की लागतात. आज काय झालेलं आहे, माझ्याकडे पैसा आहे, काही गरज नाहीये, म्हणून चालेल का? तर 4 माणसं समाजातली, तर समाजासाठी वेळ द्यायला पाहिजे. आणि प्रोफेशन तर आपलं असतंच. मग हे जर तुम्ही बघितलं तर एक असं जर तुम्ही बघितलं तुमच्या जीवनातलं सकाळच्या पासून, म्हणजे माझ्याकडे एक चार्ट आहे. त्या चार्टमध्ये वैयक्तिक दैनंदिन अवलोकन तक्ता म्हणून ते एक आठवड्याभरासाठी करून बघायचो. की इथे हे लिहायचे, वेळ लिहायची सकाळपासून 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 8, 9 ते 10, अशापर्यंत, रात्री बाबा 11 पर्यंत तुम्ही झोपता, तर तिथपर्यंत लिहायचं. आणि पुढच्या कॉलम मध्ये मी पर्सनल साठी केलं, किंवा मी फॅमिलीसाठी केलं, सोशल साठी केलं, प्रोफेशन साठी केलं, तर ह्याला एक वेगवेगळे नाव द्या. म्हणजे पर्सनल म्हणाल तर P म्हणा, सोशल साठी म्हणा तर S म्हणा, त्यानंतर तुमच्या फॅमिलीसाठी केलं तर F म्हणा, आणि प्रोफेशनल म्हटलं तर PR करा. तर अशा तऱ्हेने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे करून करू शकता. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये मी कुठल्या बाबतीमध्ये जास्त करतो आहे. आणि मग ते जर लक्षात आलं तुमच्या, मग मी सोशल मध्ये कच्चा आहे, तर सोशल माझं वाढवायला पाहिजे, फॅमिलीसाठी वेळ वाढवायला पाहिजे, किंवा पर्सनल साठी वेळ वाढवायला पाहिजे. मला प्राणायामाला वेळ नाही असं जर म्हटलं तर चालेल का? एक आणखीन सांगतो की प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं ही सुद्धा टाइम मॅनेजमेंट आहे. कारण ते तुमचा वेळ वाचवतो. तो पुढच्या भागात जमलं तर सांगतो, पण आताच सांगतो की हे पर्सनल लाईफ जे आहे हे जर तुम्ही चांगलं ठेवलं तर इतर साठी सुद्धा तुम्ही इफिशियंट राहता. तेव्हा पर्सनल साठी हे करणं, वेळ देणं, हा सुद्धा टाइम मॅनेजमेंटचा एक महत्वाचा भाग आहे. पण काही जण पर्सनल साठीच, काही जण फॅमिली आहे की फॅमिली फॅमिली फॅमिली, बाकी काही मतलब नाही, दुनिया नाही, काही नाहीये, अशी राहतात. तेही चालत नाही. काही सोशल सोशल म्हणूनच करतात. आता हे पॉलिटिकल लीडर बघतो मी, मला असं वाटतं की हे फॅमिलीसाठी कसा वेळ देत असतील? सारखा सोशल सोशल सारखा माणसांचा गराडा असतो, हे असतो. आणि मग फॅमिली लेवलवरती ते फेल जातात. काही SSY टीचर मी बघितलेले आहेत की ते बाहेर कामं करत असतात, पण घरातल्या आघाडीवरती फेल्युअर असतो. घरातली मुलं अँटी SSY होतात. तर असं चालेल का? तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या मार्गांना हे करायला आवश्यक आहे. मग तुम्ही जास्त वेळ नसाल देत, पण त्याला क्वालिटी टाइम म्हणून एक टर्म आहे. म्हणजे काय? तर तुम्ही तो वेळ जो देताय ना, तो कसा देताय तो महत्वाचा आहे, किती देताय याला महत्व नाहीये. म्हणजे समाजासाठी वेळ द्यायचा आहे तर काही तुम्हाला रोज देता येईल वेळ असं नाहीये. रोज 4 तास मी देईन, 2 तास देईन. हा, रिटायर झाल्यानंतर कदाचित मिळू शकेल वेळ, पण तुमच्या नेहमीच्या ह्याच्यात नाही. पण तुम्हाला शेजाऱ्याला नुसता हाय हाय हॅलो करून, काय म्हणताय, बरेच दिवसांनी दिसलेत, काय तब्येत वगैरे बरी आहे ना, किंवा जाता येता दिसतात, त्यांना हात केलात किंवा चौकशी केलीत, कोणाला काय म्हणता, कसं आहे तुमचं, बरं आहे ना, अशा तऱ्हेने तुम्ही काही करू शकता. एखाद्याला तुम्ही आधार द्यायचा असेल तर त्या दृष्टीने तुम्ही काही सामाजिक आणि आर्थिक असेल, इतर काही असेल, हे सुद्धा सहभाग घेऊ शकता. तर तुम्ही विचार करायचा की अशा तऱ्हेने मी देऊ शकतो का? क्वालिटी टाइम म्हणजे काय? समजा मी एखाद्याशी बोलतो आहे, तर त्याच्याशी बोलत असताना दुसरा कोणीतरी आला, तर सुहासजी फडके म्हणून आपले शिक्षक आहेत, त्यांच्याकडून मी हे शिकलो. तर ते त्याला पण तसंच म्हणतात, 1-2 मिनिटं हा प्लीज, यांच्याशी बोललो ना की मी तुमच्याशी बोलतो. तो दुखवत नाही, त्याला समजतं ते, तर ह्याच्याशी पूर्ण वेळ देतात आणि मग दुसऱ्याकडे. असं आहे. आपल्या घरामध्ये वृद्ध माणसं असतात, हे असतात, त्यांना दुसरं काही नको असतो. तुमचे व्यापही त्यांना समजत असतात. एक जर शब्द फक्त बोललो ना आपण त्यांच्याशी की बाबा आई, आज काय खाणं वगैरे जेवलीस, आज पोट बरं आहे ना तुझं, आज तू छान दिसतेस, किंवा तुला आराम मिळाला का, झोप मिळाली का, झोप झाली, बस एवढे 2 शब्द त्यांना बास असतात. माझ्याकडे एवढं लक्ष दिलं एवढं सुद्धा पुरेसं असतं. तर अशा तऱ्हेने मी याच्यावरती जास्त वेळ नाही, कारण घड्याळ मला खुणावतंय, 5 मिनिटं आता आहेत वेळेप्रमाणे. तर अशा तऱ्हेने तुम्ही क्वालिटी टाइम देऊन आपल्या जीवनामधले हे 4 जे अंग आहेत, या 4 अंगांना सुद्धा तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि त्यामुळे मी ह्या 4ही आघाड्यांवरती थोडं 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 काम करतो आणि लक्ष ठेवतो. ठीक आहे, गेलं कुठे?
बाकीच्याने थोडं म्यूट ठेवलं तर बरं होईल. पुढचं मी जातो. ते म्हणजे इफेक्टिव्ह डेलिगेशन ऑफ वर्क. म्हणजे एखादं मोठं काम असेल, बऱ्याच वेळेला काय होतं, मला सगळं येतं असं म्हटल्यानंतर गडबड होते. म्हणजे माझी स्वतःची होत असे. म्हणजे मला थोडंसं इलेक्ट्रिकल मधलं पण कळतं, मला त्या साऊंड सिस्टीम मधलं कळतं, मला आणखीन पण मी बांधकामाच्या ह्याच्यातलं पण कळतं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय होतं, मग त्या माणसाची थोडी पंचाईत होते की हे बरोबर नाही झालंय, ते बरोबर नाही होत, हे नाही, आणि मग स्वतःच सगळं करायच्या मागे लागतो माणूस आणि त्याच्यात फसतो आणि मग वेळ मिळत नाही म्हणतो. मग त्याच्यापेक्षा तुम्ही डेलिगेशन करायला शिकावं लागतं जीवनामध्ये. म्हणजे एक मोठं काम असेल तर आपण जसं एखादं लग्नाचं उदाहरण घेऊ, त्या लग्नामध्ये काय करतो आपण, तर डेकोरेशनचं काम बाबा तू बघशील का, त्याला देऊन टाकलं. मग जेवण वगैरे इतर सगळी व्यवस्था तू करशील का, तर त्याला देतो. आणि एरवी पण आपण करतो. आता हे सुद्धा सत्संगामध्ये कोणीतरी प्रार्थना घ्यायची आहे, कोणीतरी इतर काहीतरी सतरंजा वगैरे करायच्या घालायच्या आहेत, किंवा साऊंड सिस्टीम असेल तर ती ठेवायची आहे, इतर व्यवस्था करायची, असं आपण नेहमी करतो. तर मोठं काम जे असेल तर ते मोठं काम वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड करायचं आणि त्यातल्या कॉम्पिटंट पर्सनला ते द्यायचं. तर टाइम मॅनेजमेंटमध्ये म्हणतात काय, की प्रॉपर पर्सन पाहिजे, प्रॉपर मेथड पाहिजे. त्यानंतर मशिनरी प्रॉपर जर असेल तर वापरलीत तुम्ही, आणि प्लेस आणि सिच्युएशन, म्हणजे ती कधी काय येईल, कधी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, याचं प्लॅनिंग जर केलं तर ते काम सोपं होऊन जातं. तेव्हा डेलिगेशन, याला म्हणतात डेलिगेशन ऑफ वर्क, म्हणजे वेगवेगळ्या लोकांना डेलिगेट करायचं, त्यांना ते द्यायचं आणि आपण फक्त मॉनिटर करायचं किंवा मग तो फीडबॅक घ्यायचा की काय झालं बाबा, हे काय केलं, तर तुम्ही पण रिलॅक्स राहता आणि कामं पण स्मूथ होतात आणि उत्तम होतात. तर अशा तऱ्हेने एक टाइम मॅनेजमेंटचाच भाग आहे की डेलिगेशन ऑफ वर्क. आता थोडंसं आपण असं जाऊया की माझ्या जीवनामधल्या वेळेचं व्यवस्थापन कसं करता येईल ते थोडंसं सांगतो. पण त्यापूर्वी काही टाइम वेस्टर्स आहेत ते घेतो आणि एक 5 मिनिटं, फार तर 10 मिनिटं, जर वेळ असेल तर 5 मिनिटं अजून घेता येतील मला. टाइम वेस्टर मी सांगायला नको, तुमच्या जीवनातले कुठले कुठले टाइम वेस्टर आहेत ते आणि हल्लीच्या नवीन पिढीतल्या यांचे लोकांचे त्यांना मी सांगायला नको आहे. तर स्क्रीन टाइम हा सगळ्यात मोठा टाइम वेस्टर आहे. आवश्यक आहे तेवढं बघणं बरोबर आहे. मला व्हॉट्सअप वगैरे मेसेज आले तर मी फक्त दिवसातून एकदा किंवा दोनदा ते बघतो. ते सुद्धा महत्वाचे जे ग्रुप आहेत, आश्रमाशी रिलेटेड असेल, आता सत्संगाचा होता तर तो बघितला किंवा आहे, तर तेवढंच मी बघतो. बऱ्याच वेळेला मी सांगितलेलं आहे, मला तुम्ही त्या व्हॉट्सअपवरती मेसेज टाकाल तर मी त्याला लगेच इफेक्टिव्हली तुम्हाला त्याच्यावरती लगेच काम करीन असं नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल इमिजिएट रिस्पॉन्स तर मला डायरेक्टली फोनवरती बोला. त्यामुळे माझं काम सोपं आहे. मला कोणी म्हणाले व्हॉट्सअपवर टाकलंय, मला माहिती नाही, माझ्याशी पर्सनल बोल, म्हणून मी माझ्याशी महत्वाचे जिथे जिथे आहे तिथे मी सांगून ठेवलेलं आहे. तर असं तुम्ही करून स्क्रीन टाइम कमी करू शकता. मी सकाळी एकदा फक्त बघतो, संध्याकाळी एकदा फक्त बघतो. सारखं ते टुकटुक चालू असतं, हे मला जमत नाही. कदाचित मी थोडासा आउटडेटेड म्हणाल तुम्ही, पण आहे ते खरं आहे. इडियट बॉक्स, तो इडियट बॉक्स म्हणजे खरा इडियट बॉक्सच आहे. म्हणजे कोण, टीव्ही. आता तो जुनाच झालेला आहे, त्याच्याही पुढचा आहे. लॅपटॉप वरती बसतात, गेम्स वगैरे इतर काही 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 आहे. हे सगळं टाइम वेस्टर आहेत असं मला वाटतं. तुम्हाला वाटत असेल तर अवलंब करा, कमी करा. अननेसेसरी डिबेट आणि डिस्कशन्स, मला आश्चर्य वाटतं, ते तिकडे कोणते कोहली हे ते कोण, आता मला माहित नाही, कारण खेळ हा माझ्या जीवनातला थोडासा गौण भाग आहे. पिक्चर किंवा हे माझा थोडा गौण भाग आहे, माझा थोडं निगेटिव्ह म्हणाल ते, पण आहे खरं ते. पण ते कोणीतरी त्याच्यावरती गॉसिपिंग चालतं, तिचं आणि त्याचं कुठेतरी आता अफेअर चालू आहे. तुम्हाला काय त्याच्याशी मतलब आहे? आणि मग दोघांमध्ये एवढ्या चर्चा रंगतात. त्यानंतर त्याचा बॉल ना, काल ना त्यांनी ते एक सिक्स मारली, पण तिथे थोडंसं असं केलं आणि त्यांनी कट मारला ना, असा झाला. त्याच्यावरती डिस्कशन, आणि मग हा त्याला म्हणतो तू चुकीचं सांगतोय, असं नाही केला. काय मतलब आहे का? शिवसेना आणि काँग्रेस आणि ते हे बीजेपी, त्यांचं काय भानगडी चाललेल्या आहेत. आणि मला असंख्य लोक त्या ह्याच्यामध्ये कशी जातात आणि काय मोर्चे काढतात, हे करतात. मला माहिती आहे काही जर जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर जागरूकता पाहिजे, पण कुठल्याही याच्यासाठी एवढी माणसं, प्रचंड माणसं कशासाठी वेळ देतात, हे मला काही गूढ आहे, मला कोडं समजत नाहीये. कोणीतरी कोणाला तरी काहीतरी बोललं आणि म्हणून मोर्चे काढायचे आणि त्यांच्या प्रतिमा जाळायच्या वगैरे, हे काय अतर्क्य आहे. असो, अशा तऱ्हेने डिस्कशन्स आणि डिबेट नको, ती अननेसेसरी. जी महत्वाची असतील तर बोलायला पाहिजे, आपलं मत मांडायला पाहिजे, पण अनावश्यक मतं मांडत फिरणं आणि उगाच डिस्कशन करणं हे माझ्यासाठी
वेस्टेज आहे. एक्सेसिव्ह स्लीप, काही जण झोपेमध्येच बहुत बरंचसं आयुष्य निघून जातं. त्यामुळे काही जणांना लेझिनेस, तामसिक असतात, तामसिक फूड असतं, सगळं असतं आणि ते सुस्तीत येतं. तर अति झोप आहे. ऍडिक्शन्स वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये अगदी तंबाखूपासून वेगवेगळी हे ऍडिक्शन जी आहेत ती तुम्हाला बुडवतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये, म्हणजे मला असं लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये भरपूर वेळ वेस्ट होतो आणि तुमच्या जीवनामधल्या बेशुद्ध अवस्थेत जातो. म्हणजे ड्रिंक्स वगैरे घेणं आणि हे जे आहे ना, हे त्यांच्या जीवनातल्या वेळेचा अपव्यय आहे. त्यांना असं वाटतं मजा वाटते, पण त्या वेळामध्ये त्या काळापुरता त्यांच्यासाठी काळ संपलेला असतो. तर अशा तऱ्हेने बेशुद्ध अवस्थेमध्ये, बधीर अवस्थेमध्ये कुठल्या तरी ह्याच्यामध्ये आपण काढायचं आणि अवेअरनेसमध्ये जगायचं. हा थोडा वेगळा फॅक्ट आहे. तर माझ्या दृष्टीने ते सुद्धा वेस्ट ऑफ टाइम आहे. काही आवश्यक नाही. प्लस तर मुळीच होत नाही, उलट मायनसच होतो. पुअर हेल्थसाठी माझ्या आता काही जवळची माणसं आहेत, मी बघतोय त्यांच्या किती वेळ त्या डॉक्टरच्या पोटी तिथे नंबर लावण्यामध्ये, त्या अपॉइंटमेंट घेण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा तर वेळ जातोच, पण त्याच्याबरोबर नातेवाईक, मित्रमंडळी, इतर सगळं ह्यांना सगळ्यांना ते कामावर लावतात. त्यांचा दोष नसतो, पण त्यांनी जर हेल्थच्या बाबतीत जर कॉशियस राहिलं असते आणि जर काळजी घेतली, ते आपल्या हातात काही काही वेळेला नसतं. हेही मला मान्य आहे. काही वेळेला नाईलाज असतो आणि असं होतं. पण आपल्याकडून तर निदान काळजी घेतली पाहिजे. माझे मित्र मला म्हणतात, काय हे प्राणायाम करतोस, हे सगळं करतोस, ते करतोस, व्यायाम करतोस, काय आजारी पडणार नाहीस, तू काय कधी मरणार नाहीस? म्हटलं मरणार आहे, मी पण आजारी पडू शकतो, मशीन आहे. पण मला एवढं माहिती आहे की जोपर्यंत मला माझी काळजी घेता येते, गुरुजींनी मला शिकवलेलं आहे, ते मी करत राहणार आहे. मग झालं तर माहिती नाही, निसर्ग आहे तो. होतं, नशिबामुळे होतं. काही कुठल्या गोष्टी फॅक्टर आहेत माझ्या कंट्रोल मधल्या नाही आहेत, त्यामुळे होऊ शकतं. पण जोपर्यंत मला जमेल तेवढं, त्यामुळे मी मगाशीच म्हटलं की प्राणायाम मेडिटेशन हे टाइम मॅनेजमेंट आहे. कारण ते तुमचा वेळ वाचवतं, इफिशियन्सी वाढवतं आणि तुम्ही आणखीन कार्य करायला उद्युक्त होता शांत मनस्थितीमध्ये, आणि हे खूप मोलाचं आहे, शांती देणारं आणि आहे. म्हणून हे दोन्ही जे आहे हे माझ्या मते तुमचं मेडिटेशन हे जे आहे हे टाइम मॅनेजमेंटच आहे. आता शेवटचा भाग आहे तो सांगतो आणि मी थांबतोय. लिहून घ्यायचे असतील तर घेऊ शकता. तुमच्या जीवनामधले जे 24 तासाचं वर्गीकरण आहे ते सांगतो आणि वेळ नाही म्हणून म्हणता का, तर ते आपण बघूया. पहिलं 8 तास जे आहेत ते तुमच्या कामासाठी द्या. मग धंदा असेल, व्यवसाय असेल तुमचा, कारण पोटाचा व्यवसाय आहे तर तो आवश्यकच आहे, कारण मनी इज ऑक्सिजन, त्यामुळे ते पाहिजे. तर त्याच्यासाठी 8 तास दिले. आणखीन 2 तास त्याच्यासाठी दिले, कशासाठी? तर तयारी असते. म्हणजे ते जाण्यासाठी तयारी करायची, हे करायचं, इस्त्री करायचे, प्रेस करायचे, काय असेल तुमचं ते. किंवा काही काही वेळेला मुंबईला बघाल तर 2-2 तासाचा प्रवासाचा वेळ असतो. 1-1 तास जायला यायला, 2 तास म्हणजे 10 तास तुमचे त्याच्यासाठी दिले प्रोफेशन. 8 तास मी झोपेसाठी देतो किंवा विश्रांतीसाठी देतो, दुपारची धरून. म्हणजे दुपारी जर असेल तरी, काही जणांना वेळ मिळतो दुपारी, काही जणांना नाही. महिलांसाठी जर दुपारी वेळ असेल तर हरकत नाही, रेस्ट घ्यायला काही हरकत नाही. पण ती 8 तासाच्या वरती, रात्री आणि दिवसा अशी मिळून 8 तास म्हणजे झाले 18 तास. 1 तास एक्झरसाइज कंपल्सरी. एक्झरसाइज म्हणजे शरीरातून घाम निघाला पाहिजे, हार्ट रेट वाढला पाहिजे, अशा तऱ्हेचा. नुसता सांभाळून सांभाळून शरीराला सांभाळून व्यायाम करणं नाही. नाईलाज आहे, काही जणांचं जर हेल्थच एवढी डाऊन असेल तर नाही होणार. पण सूर्यनमस्कार घालणं, इतर करणं. 1 तास भरपूर झाला. 1 तास जर वेळ द्याल तर तुमच्यासाठी बाकीचे तास आहेत ते इफिशियंटली कितीतरी देतील. तर अशा तऱ्हेने 1 तास एक्झरसाइज. 19 झाले. 1 तास हॉबी किंवा एंटरटेनमेंट, मग टीव्ही बघा किंवा काही करा, गाणी म्हणा, गाणी ऐका, इतर काही असेल तर एंटरटेनमेंट किंवा हॉबी, तुमची काही छंद असेल तर त्या छंदासाठी द्या. कोणाला गाणं आवडत असेल काही, तर त्याच्यासाठी छंदासाठी 1 तास देऊया. त्यानंतर फॅमिलीसाठी 1 तास द्यायचा. म्हणजे फॅमिली बरोबर गप्पा टप्पा करा, जेवण एकत्र घ्या, सगळ्यांबरोबर राहून हे करा, आनंद घ्या. कुठेतरी फिरायला जा अर्धा तास. बायको आणि हे असेल किंवा हे असेल तर दोघं जण नवरा बायकोनी फिरायला जाणं, मोकळ्या हवेमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. मन मोकळं होतं, पंचमहाभूतं भेटतात आणि अशा तऱ्हेने खूप छान वातावरण निर्माण होतं. मुलांबरोबर थोडा वेळ देणं, अशा तऱ्हेने 1 तास फॅमिलीसाठी. 1 तास समाजासाठी. कोणी आजारी असेल भेटून या, त्यांची काही कामं असतील तर ते करा, कोणाला तरी सांत्वन असेल किंवा काही असेल तर अशा तऱ्हेने 1 तास तुम्हाला समाजासाठी द्यायचा आहे. आणि 1 तास स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट.
म्हणजे चांगलं वाचन करा. म्हणजे पंचसूत्री जी गुरुजींनी सांगितलेली आहे, म्हणजे व्यायाम आहे, आहार आणि व्यायाम शरीरासाठी, प्राणायाम हे तुमच्या प्राणमय कोशासाठी, मेडिटेशन समाधी अभ्यास हा मनासाठी, आणि सत्संग हा तुमच्या बुद्धीसाठी. तर अशा तऱ्हेने आहे. तर हा जो आहे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, की जे तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यापासून कुठेतरी उन्नत स्थितीला नेईल, असं काहीतरी वाचन करा, ऐका. युट्यूबवर खूप छान काही काही लोकांचं, महान लोक आहेत, खूप छान छान काही मिळतं, तर ते ऐका. काही क्लासेस चालतात, त्यांचं अटेंड करा. तर अशा तऱ्हेने जे काही तुम्हाला चांगलं हे होईल हे करा. आता जर मी हा हिशोब केला तुम्ही, तर हा साधारणपणे 23 तासांचा हिशोब झाला. तरी तुमच्याकडे 1 तास उरतो. तेव्हा मी जर म्हणत असेल माझ्याकडे वेळ नाही, तर ते थोडंसं विचार करा. तर अशा तऱ्हेने 1 तास आहे. असं म्हणतात, झालं 5 मिनिटात मी थांबतो आहे. बी अ रिच पर्सन, म्हणजे असं म्हणतात की रिच कोणाला म्हणायचं, श्रीमंत कोणाला म्हणायचं, तर ज्याच्याकडे स्वतःला हवंय ते करण्यासाठी वेळ आहे. आता तुम्ही सकाळचा वेळ एवढा दिलात, किती 30 एक माणसं आहेत मला वाटतं, मी बघितली नाही, पण ह्या सगळ्या 54 माणसं आहेत. एवढ्या सगळ्या लोकांनी सकाळचा वेळ ह्या याच्यासाठी दिला, ह्याचा अर्थ त्यांना त्यांना जे करायचं आहे त्याच्यासाठी वेळ आहे. तर तुम्ही श्रीमंत माणसं आहात. तर अशा तऱ्हेने स्वतःला जे हवंय ते करण्यासाठी ज्याला मिळतो ते, नाही तर मग राबत राहतो, घाण्याला झुंपलेल्या बैलासारखा सतत कष्ट करत राहतो, तेल गाळत बसतो, विकत बसतो, पैसे करत बसतो, पण स्वतःसाठी वेळ नाही. आणि मग आयुष्याच्या शेवटी म्हणतो, आयुष्यभर केलं काय मी? सगळ्या आघाड्यांवरती फेल असतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आघाड्या सांभाळत जर जगलेत आणि स्वतःसाठी हवं ते करण्यासाठी, तर तुम्हाला रिच म्हणता येईल. असं एक म्हणतात, स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. नीट लक्ष द्या. आपण आहोत तर जग आहे. आप मर गए तो दुनिया डूब गई. म्हणून स्वतःसाठी लक्ष देणं जर असेल तर हे जग आहे. पुढचं म्हणतात, इतरांसाठी वेळ द्या, कारण इतर आहेत म्हणून आपल्या असण्याला काही अर्थ आहे. इतर नसतील तर तुम्हाला मजा येईल का हो? मग त्यांच्यासाठी ते आहेत म्हणून आपल्याला आपण आहोत. अशा तऱ्हेने इतरांसाठी पण वेळ देणं आणि स्वतःसाठी पण वेळ देणं हे महत्वाचं आहे. आणि आता शेवटचं सांगतो, आपण बर्थडे साजरा करतो खूप धामधूम. काही जण स्वतःचेच पैसे घालून स्वतःभोवती आरती ओवाळून घेतात. हरकत नाही, त्यांची हौस असते. पण मी स्वतःला सांगतो की मी स्वतः कधी माझा वाढदिवस करावा असं वाटत नाही मला. मी कधी असं केलेलंही नाही आणि आवडतही नाही. याचं कारण मला असं जाणवतं की ह्या गेल्या वर्षभरामध्ये मी काय केलं, तर मी त्याला म्हणतो डे ऑफ रिअलायझेशन. म्हणजे त्या वर्षाचा आढावा घ्यायचा आणि ह्या दिवस वर्षभरामध्ये मी माझ्या जीवनात काही प्लस जे मला उन्नत करेल, आध्यात्मिक याच्यात, स्पिरिच्युअल म्हणा किंवा कुठल्याही आघाडीवरती माझी प्रगती करेल, असं काही केलं का मी, तर मी त्याला प्लस पॉइंट देतो आणि तर मग मी वाढदिवस साजरा करायला लायक आहे असं म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्यांनी तुमचे वाढदिवस साजरे केले पाहिजेत, आपण काय करायचे? तर अशा तऱ्हेने स्वतःचेच वाढदिवस करण्यापेक्षा स्वतःला असं विचारायचं त्या दिवशी, आणि जर मी काही केलं नसेल तर सावध व्हायचं, कारण माझ्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालेलं आहे हे मला समजतं आणि पुढे मला किती आहेत माहिती नाहीयेत. त्यामुळे जो काही क्षण आहे, जे काही आहे, ते चांगलं कसं जगता येईल आणि आनंदाने कसं राहता येईल, इतरांसाठी कसं जगता येईल, अशा तऱ्हेचं जर मला जगता आलं, तर मला वाटतं ह्या आयुष्याचं काहीतरी सार्थक झालं. मला गुरुकृपेने अशा संधी मिळतात, मी घेतो आणि त्यामध्ये मला समाधान वाटतं. त्यातलीच ही एक संधी आपण मला दिलीत. माझ्याकडे काही थोडंफार होतं, ते तुमच्यापर्यंत मांडण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी दिलीत. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना, सेंटरच्या सगळ्यांना, सुनीलजींना, सगळ्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. पुन्हाही कधी असेल तर एखादा विषय असेल तर आपण त्यावरतीही बोलूया. पण आता तुर्तास तरी मी इथे थांबतो. धन्यवाद. तुम्हाला जर वेळ असेल आणि काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाही तर मग इथे आपण प्रार्थना घेऊन थांबणार आहोत. जय जय गुरुदेव. गुरुदेव. जय गुरुदेव. खूपच छान आणि एकदम खूपच छान आणि एकदम सटीक. खूप आवडलं मला आजचा सत्र. खूप खूप आभार, धन्यवाद. जय गुरुदेव. धन्यवाद. आणि ते जय गुरु. वेळेचं नियोजन एवढं सुंदर दिलंय ना, की खरंच ती श्रीमंती मनालाही भावली आहे आणि कळत आहे की आपल्याकडं खूप वेळ आहे आणि आपण काहीही करू शकतो. येस, खरोखरच करू शकतो आणि करतायत. काही लोक खरोखर करतायत काम. म्हणजे आपण त्यांचं काम बघितल्यानंतरच आपल्याला वाटतं की खरोखर एवढं सगळं इन्स्पायरेशन असतं आपल्यासाठी.
जय गुरुदेव. खूपच छान सत्संग झाला आजचा. हं. वेळ प्रत्येकाकडे असतो, पण ते वेळेचं नियोजन आणि व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आणि वेळेचं जर व्यवस्थापन व्यवस्थित नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये खूप गडबड होते. आपल्याला असणाऱ्या अनेक गोष्टी आपण साध्य करू शकत नाही. म्हणून व्यवस्थापन किती गरजेचं आहे हे आजच्या सत्संगातून गुरुजींनी खूप छान पद्धतीने सांगितलं. खूप खूप धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. जय गुरुदेव. जय खूपच गुरुदेव. सुंदर झाला सत्संग आजचा. हं. खरोखर टायमाचं मॅनेजमेंट कसं पाहिजे खूप सुंदर तुम्ही सांगितलं. छान वाटलं खरं तर. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आपलं ऋषी व्हॅली चॅरिटेबल ट्रस्ट आश्रममध्ये आपल्याला सेवेकरी पाहिजे होते. आपल्याकडे दोघं जण होते, पण दोघं पण ते सोडून, म्हणजे एक सोडून गेला मागेच शरद म्हणून. आता विष्णू पण जाणार आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे जर कोणी असेल गरजू किंवा ज्याला आवड आहे आश्रममध्ये राहण्याची, असं कोणी असेल तर तुम्ही सुचवू बर शकतात, तुमच्या जवळपास कोणी असेल तर. बर एवढं मला सांगावं असं वाटतं. आणि 25 तारखेपासून आपलं निवासी शिबिर आहे. हं, हं. जय गुरु. चालेल. जय गुरुदेव.